पे सबके लिए बैठे, क्या है मेरे मांगने आखिर। पंतप्रधान आवास योजनेसाठी आम्ही इथं महानगरपालिकेमध्ये बसलेलो आहे. आमचे निवेदन करण्यासाठी आम्ही उपोषणाला मी बसलेले आहे. रीना रवींद्र कांबळे, मी माजी सैनिक कॉलनी पडेगाव मध्ये राहते. साईड माझी पॉवर हाऊस पडेगाव मध्ये आलेली आहे. आम्हाला 1,00,000 रक्कम 1% 10% अमाऊंट भरण्याची जे महानगरपालिकेने आम्हाला दबाव टाकत आहे की तुम्हाला भरावंच लागल. आम्ही गोरगरीब 1,00,000 रुपये भरू शकत नाही. आम्हाला यांनी कमी टक्क्याचं लोन करून द्यावे, दिव्यांगांना मोफत घर द्यावी, आम्हाला काय चांगली सुविधा करून द्यावी आणि हप्ते आमचे घर बांधकाम झाल्याच्या नंतर हप्ते आमचे बांधून द्यावे. आज माझा दुसरा दिवस आहे. मागण्या पुढे नाही म्हणजे व्हायलाच पाहिजे का, तर 1,00,000ची ही 8-9-30 अगोदर आम्ही सुरुवातीला यांनी आम्हाला अधिकाऱ्यांनी प्रश्न केला होता की सुरुवातीला 1,00,000 रुपये भरण्याची अट होती, पण आम्ही जेव्हा फॉर्म भरला होता ते 1,00,000 रुपयाची अट नव्हती त्यात. तर हा 1,00,000चा मुद्दा कुठून आला, हा आता अचानक कसं काय उचलला आणि गोरगरीब कुठून भरतील हे आम्हाला महानगरपालिकेने आणि मनपाने सांगावं. मग घर केलं नाही तर आम्हाला स्वप्नाच्या घराचं स्वप्न दाखवायचं नव्हतं. असंही आम्ही किरायाच्या घरात राहत होतो. आमचे स्वप्न नाही जरी पूर्ण झाले तरी चालेल, पण ही गोरगरिबाची तुम्ही चेष्टा करू नका. हे चेष्टा करण्यासारखं झालं. अचानकच तुम्ही महानगरपालिकेचे लोक बोलतील 1,00,000 रुपये भरा, तर कुठून भरायचे हे आम्हाला न्याय कुठेतरी भेटलाच पाहिजे. याच्या पुढे आम्ही हेच ठरवलेलं आहे, जे लाभार्थी आहे ज्यांच्यावर म्हणजे अन्याय झालेला आहे, जे नाही भरू शकत, जे गरीब आहे, जे दिव्यांग आहे, ते आम्ही सगळे मिळून आम्ही मोर्चा आंदोलन काढणार आहेत.